अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, शिरूरमध्ये आढळरावांची उमेदवारी जवळपास निश्चित. महायुतीच्या जागा वाटपाचं काम 99% पूर्ण, 28 तारखेला यादी जाहीर करणार अजित पवारांची माहिती. रायगडमधून सुनील तटकरेंना उमेदवारी जाहीर. बारामतीमध्ये तुमच्या मनातीलच उमेदवार असणार, सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर अजित पवारांचं सूचक विधान. राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यायची गरज नव्हती, शिवसेना आमदार भरत गोगावले यांचं धक्कादायक विधान. अजित पवारांवर टीका करणाऱ्या विजय शिवतारेंना शिवसेनेच्या शिस्तपालन समितीची नोटीस, पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं 24 तासात उत्तर देण्याचे आदेश. नाशिकमधून छगन भुजबळांची उमेदवारी जवळपास निश्चित, मात्र घड्याळावर लढणार की कमळावर याबाबत 48 तासात निर्णय, सूत्रांची माहिती. वंचितला 6 जागा द्या, काँग्रेसनं महाविकास आघाडीला प्रस्ताव दिल्याची माहिती. 6 पैकी 2 जागा काँग्रेसमधून तर इतर 4 जागा ठाकरे आणि शरद पवार यांनी द्याव्या, काँग्रेसची मागणी. हातकणंगलेमध्ये राजू शेट्टींनी पाठिंबा घेतला नाही तर महाविकास आघाडीला उमेदवार उभा करावा लागेल, जयंत पाटलांचं विधान. तर पाठिंबा घ्यायला तयार पण महाविकास आघाडीत येणार नाही, राजू शेट्टींची भूमिका. चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार, गडचिरोलीतून अशोक नेते यांचा उमेदवारी अर्ज दाखल. तर महायुतीचे सर्व उमेदवार जिंकणार, फडणवीसांचा विश्वास. आणि सकाळ समूहाकडून नवी मुंबईतल्या वाशीमध्ये साधू संतांच्या पादुकांचा दर्शनोत्सव. एकाच वेळी 18 संतांच्या पादुकांच्या दर्शनाची संधी, भाविकांची मोठी गर्दी.